प्रथम आभार मानते। आज जसं सगळ्यांनी उल्लेख केला की मी दुसऱ्या पॅनलमधून आले, मला संधी देण्यात आली। मी तर आज इथे सांगू इच्छित आहे की जो बँकेचा माध्यमामधून प्रसारित करतात की चुकीच्या पद्धतीने बँकेत कामकाज चालू आहे, अशा पद्धतीने कुठलंही कामकाज होत नाही। इथं आल्यानंतर आम्हाला खरंच जाणवलं की सगळे मिळून मिसळून संस्थेचाच विचार करतात। जसं दिनेश शेठ व्यावसायिक आहे तसे आम्हीही व्यावसायिक आहोत। नक्कीच आर्थिक संस्था आहे आणि आम्ही याचे भान ठेवून सभासदांचा सगळ्या खातेदारांचा आम्ही निश्चित आदर करू आणि त्यांच्या कुठल्याही एकही रुपयाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही घेतलेली आहे। याच्या आधी राहुल भाऊंनी इथे काम केलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की काम करू पुढे चांगलं। जसं ताईंनी विजयाताई आता म्हटलं की राजू शेट्टी नारळ नाही घेतलं बाई, ताई पण एक महिला असताना माझ्या मिस्टरांनी तिथे जर जबाबदारीने माझी जागा घेतली तर मला त्याची काही अडचण नाही आणि नसली पाहिजे कुणाला, कारण की ताईंचं वयाने ज्येष्ठ आहे ताई। आणि नाही ताई थांबा मी सांगते, ऐका एवढ्या गोष्टीला मी मान्य नाही, वयाने ताई मोठ्या आहे, ताई आता सेट आहे, ताईंची मुलं जबाबदार झालेली आहेत म्हणून माझी थोडी मुलं जबाबदारीला येईपर्यंत मी निश्चित थोडं मला मिस्टरांची साथ लागेल, मला माझ्या मिस्टरांची नक्कीच तिथे साथ लागेल। आणि आज 50% आरक्षण असतानाही महिलांना एवढं स्वातंत्र्य नाहीये जेवढं मला माझ्या पतींनी स्वातंत्र्य दिलेले, याचा मला अत्यंत आनंद आहे। आणि मी पहिलं त्यांचे मी आभार मानते आणि नंतर सगळ्या संचालक मंडळाचे आभार मानते। निश्चित तुमच्या एकही रुपयाला धक्का लागणार नाही ही सभासदांना मी ग्वाही देते आणि इथून पुढं चांगलं काम करू। आणि अध्यक्षांनी आम्हाला सामावून घेतलंय, सगळ्या संचालकांनी जसं व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरण दादा यांनी आणि आबांनी मोनाचा मोठेपणा दाखवून मला इथे काम करण्याची संधी दिली। मी सगळ्यांच्या आभार राहीन आणि या सगळ्यांचा नामोल्लेख न करता या आधी बेगडे साहेबांनी पण चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू। अविनाश शेट असतील त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू अशी आम्हाला संधी दिली, या संधीचा मनापासून आभारी आहे। अरुण भाऊ झाले, परत राजू शेठ घेतला, सर्व उपस्थितांचेही आभार मानते मी। आणि दादा मी खरंच सांगू इच्छिते, नक्कीच मी दुसऱ्या पॅनलमधून निवडून आल्यानंतर तुम्ही मला एक कुटुंबामध्ये सदस्य करून घेतलं याची मी अत्यंत आभारी आहे। धन्यवाद।